हाय हॅलो नमस्कार, मी जयश्री पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये। तर तुम्हाला संडे खूप मस्त जाऊ दे आणि हॅपी जाऊ दे। स्पेशल काहीतरी तुमच्याकडे पण असेल आणि आमच्याकडे पण आहे। तर आम्ही बाहेर चाललो आहोत, खास करून आमच्यासाठी नाही तर इहूसाठी चाललो आहोत। आता ते पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेल इहूसाठी का चाललोय। कारण की ना काही गोष्टी अशा असतात की आपल्या इथे नसेल अवेलेबल, तर आपण थोडं बाहेर जातो, लांब जातो। मग त्यासाठी म्हटलं तिलाही घेऊन जाते, तिचाही मूड चेंज होईल, तिलाही जरा इंटरेस्टिंग वाटेल, काहीतरी आपण नवीन करतो आहोत ही तिला जाणवेल। त्यासाठी आम्ही तिकडे चाललोय आणि त्या ठिकाणी एकदा जाऊन आलेले आहे मी, म्हणजे आम्ही तिघं पण जाऊन आलेलो आहोत। आणि त्यावेळेस ती खूप लहान होते, म्हटलं आता चला जरा मोठी झालेली आहे, समजदार झालेली आहे आणि ज्या गोष्टी तिला करता येईल अशा त्या गोष्टी आता ती करू शकते। त्यामुळे आम्ही तिकडे चाललेलो आहोत आणि ते ठिकाण कोणते ते व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे पाहालच। त्यासाठी माझ्याबरोबर तुम्ही कनेक्टेड राहा, स्किप करू नका व्हिडिओ, कारण की खूप मजेशीर असा हा व्हिडिओ असणार आहे। आय नो तुम्हाला संडे निवांत घालवायचा आहे आणि तुम्ही निवांत बसून एखादा मूवी पाहाल, वेगळा प्रोग्राम असेल। पण जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल ना तर हा स्किप करू नका, काही इंटरेस्टिंग असा लहान मुलांसाठी हा व्हिडिओ आहे। चला तर मग रेडी आहात ना माझ्याबरोबर यायला? आम्ही निघतोय, तुम्ही पण माझ्याबरोबर चला, व्हिडिओ स्किप करू नका, स्टे ट्यून। आईसमॅन आणि तिथे आता इहूचा फोटो काढून घेतला आहे। चला एंट्री करूया। ग्रँड माचाल, इकडे प्ले एरिया आहे आणि रेस्टॉरंट वगैरे पण आहे। हाय कर हाय, डर रही है तो। तर स्कूलची ट्रिप आलेली आहे इथे आणि खूप मजा करतात ते। आणि हे सर्व एरिया आहे तिथे नवीन ॲड केलेलं आहे घसरगुंडी मुलांसाठी। तरी हे तर आम्ही मागच्या वेळेस खेळलेलो होतो, ते फोटोज असतील तर मी ॲड करेल इथे। मुलं तर खूपच मजा करतात ते। आणि इकडे आहे तिकीट काउंटर आणि इहू यांना पाहून खूप घाबरते। जा हाय कर इहू, हाय कर ना। इहिकाची बाबा घेऊन जातात ते त्यांच्याजवळ, ती खूप घाबरते सध्या। पाठीमागे गाण्यांचा आवाज येत असेल, आम्ही जे बोलते तुमच्यापर्यंत पोहोचते की माहीत नाही, नंतर मी व्हॉइस ओव्हर करेल जर मला वाटलं आवाज खूपच लो असेल तर। इकडे आहे लहान मुलांसाठी, म्हणजे जेवढे मुलं आहेत ना, मोठ्या माणसांसाठी नाही आहे, लहान मुलांसाठी हा प्ले एरिया आहे। तर आता इहू तिथे गेलेली आहे, ही घसरगुंडी आणि इहू इकडे ट्राय करते की वर चढायचं कसं। यासाठीच मी तिला इकडे घेऊन आलेले आहे। या ॲक्टिव्हिटीज लहान मुलांसाठी खूप छान असतात म्हणून आता ती ट्राय करते। हे बघा, जजमेंट अजून तिला जमत नाहीये कुठे पकडायचंय। ए चढ इहू, चढा, हात पकडायला लावायचा हात। खूप खुश वाटते ती। अरे बाबा सपोर्ट करताय पाठीमागून। इकडे ये, इथे कर बरं, इकडे येऊ त्याच्यावर जा। शूज काढायचे का? काढा ना, शूज काढ, शूज काढ, चढ वरती। शूज काढून
आता तिला वरती पाठवतो आम्ही. ये जर्किंग नाही खराब हो म्हणजे झालं. व्हेरी गुड. ये तिकडून आहे घसरगुंडीवर ये. चल उभी राहा उभी राहा उभी राहा. इकडे ये. वाव कम. येस. आता खूपच मजा येते. आता ती ट्राय करत राहणार आहे. तर अशी ॲक्टिव्हिटी आता करून घेतो आम्ही तिच्याकडून. वर जाईल घसरगुंडीवरून खाली येईल आणि पुढे पण आता थोड्या ॲक्टिव्हिटी आम्ही करू. आणि आत्ता वाजले आहेत बरोबर 4 वाजलेले आहेत. तर पाहूया अजून भरपूर ॲक्टिव्हिटी आहेत ते करून घेऊच. कोर्समध्ये ना फक्त 30 kg वेट असलेलेच मुलं आतमध्ये जाऊ शकतात. शूज कंपल्सरी आहे. मॅडम तशाच गेल्यात आतमध्ये. ये तुला नाही जमणार बाळा लगेच. ये खाली. हो जरा मोठी झाल्यावर. ह्यावेळेस खूप चेंजेस केलेले आहेत. एक्स्ट्रा ॲड केलेले आहे. खाली बस खाली बस. तिकडे गेली ती. कुठे होती? चालली वरती. हो ना ट्राय तर करते. आली आली खाली. 15-20 मिनिटं झाले आम्ही बसलो इथे निवांत. आणि तू तिकडे खेळते जम्पिंग झुला. तर ही कन्सेप्ट आहे चांद्रयानवर. तुम्हाला ते रॉकेट दिसत असेल, पिक्चर दिसतात. ते ही तिकडे खेळते. मज्जा वाटते तिला खेळायला. तिचं खेळून होते तोपर्यंत म्हटलं आता इथं ग्राउंडवर बसूया. आम्ही आता निवांत बसलेले आहोत. 4:45 वाजलेले आहेत. अजून खूप ॲक्टिव्हिटीज करायच्या बाकी आहेत, त्या करणार आहोत आम्ही. आज जम्पिंग करायचे आहे तर तिकडे पण जाणार आहोत. तर बघूया ठीक आहे. एकदा मन भरून झालं इकडे खेळून तर तिकडे जाणार आहोत आम्ही. आता स्विंग करायचं आहे. फॅमिली स्विंग पण असतं इकडे आणि सिंगलवाले पण असतात ते. तर आता आम्ही फॅमिली स्विंगमध्ये बसणार आहोत. यामध्ये झुला रे झुला व्हिडिओत बघ. हे बघ दमली आता ती. आम्ही आता झुल्यामध्ये बसलेलो आहोत. स्वतः आम्ही झुला घेत आहोत. हे बघ पडशील पुढं. खाली नको जाऊ. हा पडशील. मागं टेक टेकून बस. तर असा आहे हा झुला. तर मला एक ॲक्टिव्हिटी करायची होती पण वेटमुळे मला ती कॅन्सल करावी लागली आहे. तर त्या ॲक्टिव्हिटीसाठी वेट लागते 45 मॅक्झिमम. त्याच्यावरती असेल तर नाही. तर समजून घ्या माझं वेट किती असेल. तर ती ॲक्टिव्हिटी आहे समोर तुम्हाला दाखवते.
ही जम्पिंग मला हे करायची होती खरं, पण त्यासाठी वेटची अट असल्यामुळे ते काय कॅन्सल करावं लागलं. आणि खूप मनापासून वाटत होतं, पण जाऊ द्या आता, चला आपलं झुला खेळूया आणि दुसरी ॲक्टिव्हिटी करूया. पाठीमागं सुद्धा ॲक्टिव्हिटी आहे, तिकडे पण जाणार आहोत. आता थोडा वेळ इथं बसतो. आत्ता वाजलेले आहे 5:15. गाडी ओळखते का तुला गाडी आपली? घ्यायचं जोरात. हो ब्रेक इकडे इहू कुठे चालली? बस ना. बाय. फिरा ये वॉक आहे ह्या साईडला. आता आम्ही खरंच जाणार नाही आतमध्ये, खूपच लांब रूट आहे, उशीर होतोय. त्यामुळे आम्ही सिर्फ आता इकडे गोल्फ कोर्स म्हणून एक आहे आणि मिनी गोल्फ आतमध्ये काहीतरी आहे, नवीनच झालेलं आहे. मागच्या वेळेस आलो त्यावेळेस काम चालू होतं, आता झालेलं आहे रेडी यूज करण्यासाठी. तर आता तिकडे जाऊन येतो आतमध्ये. बाबा इकडून जाऊया. चला आतमध्ये जाऊन येऊया. अजून भरपूर काम चालू वाटतं याचं. ज्यांना कोणाला खेळण्याची इच्छा असेल तर त्यांच्यासाठी हे खूप छान आहे गोल्फ. आणि इकडे रोपवे आहे वरती. हे बघा इकडे तिथे रोपवे आहे. हा रोपवे इथपर्यंत आहे, तिकडे पुढे पण जातो वाटतं. आउटडोअर गेम्स. चला गाडी कुठे चालली? हुची कुठे चालली? हा Happy birthday to you, Ghana. Happy birthday.